जर तुम्ही पण दर उपवासाला तेच साबुदाणे खाऊन कंटाळला असाल ना, तर तुमच्यासाठी मी एकदम छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती पण उपवासाची स्पेशल. आपण आज ना डोसे बनवणार आहोत. ते पण एकदम इझी पद्धतीने फक्त 15-20 मिनिटात बनणारे आणि सगळ्यांच्यात जास्त फेवरेट आणि खूप जास्त स्वादिष्ट. त्यासाठी ना आपण बॉईल बटाटे घेणार आहोत. मी 4 बटाटे घेतले. 3 बटाट्याची तर मी चटणी करणार आहे डोशांसोबत खायला आणि 1 बटाटा मी डोशांसाठी यूज करणार आहे. त्यासाठी ना मी 1 वाटी भगर घेतलं आणि त्याच वाटीने मेजरमेंट म्हणून मी अर्धाहून थोडी कमी वाटी साबुदाणा घेतला आहे. तर साबुदाणा आपण ना थोडा 1-2 मिनिटापर्यंत ना भाजायचा आहे तव्यावर. बारीक गॅसवर भाजायचा आहे 1 मिनिटापर्यंत. हे भाजायचं हे कारण त्याच्यातला जो कच्चापणा आहे तो चालला जातो आणि ते क्रिस्पी होतात. त्याच्यानंतर ते 1 मिनिटानंतर भाजून मी ते काढून घेतलंय. त्याला गार होऊ दिलंय साबुदाण्याला. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण दोघं पण टाकायचं, भगर पण आणि साबुदाणा पण टाकलाय मी. त्याच्यात हिरवी मिरची ज्याप्रमाणे आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणे, थोडंसं अद्रक टाकलंय, स्वादनुसार मीठ टाकलंय. त्याच्यानंतर थोडं जिरं टाकायचं, कोथिंबीर आपल्याला चालत असेल ना उपवासाला तर टाका, नाही चालत असेल नका टाकू. त्याच्यानंतर 1 बॉईल बटाटा आणि जिरं थोडंसं. त्याच्यानंतर पाणी टाकायचं आणि छान असं स्मूथ असं पेस्ट करायचं, एकदम सॉफ्ट असं नाही का. ते काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये, एका भांड्यात कशात पण, आणि थोडं-थोडं पाणी टाकून जसं आपल्याला डोस्यांचं बॅटर लागतं ना त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि मीठ चेक करून घ्यायचं. कमी जास्त झालं असेल तर करून घ्या. कमी जास्त म्हणजे आपल्याप्रमाणे. बॅटर हे रेडी. आपल्याला डोस्यांचं यायला आहे ना 1.5-2 तास ठेवा मस्त रेस्टसाठी. छान असे डोसे तयार होतात. त्याच्यानंतर तवा गरम झाला होता, त्यावर थोडं पाणी शिंतडायचं. लगेच ते पुसून घ्यायचं व त्यावरनं लगेच तेल टाका थोडं. तिला पसरवा आणि जसे आपण डोसे बनवतो त्याप्रमाणे डोसे बनवा. जर तुम्हाला हे डोसे बनवता येत नसेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही पण माझीच बहीण आहेत. मला पण एवढं काही बनवता येत नाही. तरी मी ट्राय केलेत, मला जमले म्हणजे तुम्हाला पण जमतीलच. त्याच्यानंतर डोशांची एक साईड बनवून तयार होती. थोडंसं तेल लावलंय मी आजूबाजूला काठला. त्याच्यानंतर एक साईड झाली होती, त्याला परतवून दिलंय. खूप अलवार परतवलंय कारण मला खूप भीती वाटते तुटायला वगैरे, तर निवांत करा. त्याच्यानंतर दोघं साईड डोशांची तयार आहे. रेसिपी तर रेडी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मी याच्यासोबत बटाट्याची चटणी बनवली होती. तुम्हाला जर बटाट्याची चटणीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी ती पण रेसिपी शेअर करेल तुम्हाला लवकरच. तुम्ही पण ट्राय करा डोशांची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा.